आपल्यापैकी बहुतेकांनी माझी बायोग्राफी वाचली असेल, कारण गायकवाडनी PDF फॉर्मॅटमध्ये सगळ्यांना पाठवली होती, त्यामुळे थोडी कल्पना सगळ्यांना असेलच. तर आणि त्याची कादंबरी म्हणजे आत्मचरित्र त्यांनी व्हॉट्सॲपवर बसेल अशा फॉर्मॅटमध्ये पाठवलं आहे. ते आज मी संध्याकाळी सातारा रोड कट्ट्यावर टाकतोय, जेणेकरून ते सगळ्यांना मिळू शकेल. तर फार प्रस्ताव न करता मी सुरू करतो. तर मिरजी म्हणजे मूळचे आम्ही बागलकोटजवळ एक मिरजी म्हणून छोटं खेडेगाव होतं. तिथे माझ्या आजोबा पणजोबा राहत असत. पण ते खेडेगाव इतकं छोटं होतं, तिथे काही शिक्षणाची सोय नव्हती, कामाकरता काही हे स्कोप नव्हतं. त्यामुळे बरेचसे मिरजी फॅमिली बागलकोटला शिफ्ट झाले जवळपास, आणि एका गल्लीमध्ये ते स्थायिक झाले. त्या गल्लीचं नाव देखील मिरजी गल्ली म्हणून पडलं. आणि तेव्हा आमची घरची परिस्थिती थोडी बिकट होती, कारण माझे आजोबा काय फारसे विशेष काम करत नव्हते. त्यामुळे थोडं, आणि माझे वडील सर्वात मोठे असल्यामुळे त्यांच्यावर बरीचशी जबाबदारी आहे. तर त्यांच्या दोन धाकट्या भावांचे शिक्षण वगैरे त्यांना करायला लागलं, आणि त्यांचं ग्रेट डिफिकल्टी त्यांनी समूह 11वी पास करून ते 41 साली मुंबईला आले आणि स्टार्टेड वर्किंग ॲज अ स्टोअर कीपर इन MES इन मुंबईला. आम्ही कांदिवलीमध्ये राहतो. बाय अँड लार्ज मला पण असं मजेत गेलं, काही नथिंग टू कंप्लेन अबाउट. नंतर मी तिकडे, आम्ही 53 सालापर्यंत तिकडे होतो. नंतर 53 साली माझ्या वडिलांची जामनगरला बदली झाली, सौराष्ट्रामध्ये. तिकडे मराठी शाळा नव्हती, म्हणून मी माझ्या आजीबरोबर धारवाडला होतो 2 वर्ष. आणि नंतर 2 वर्षांनी अहमदाबादला बदली झाली, तिकडे मी गेलो. नंतर 56 साली वडिलांची बदली पुण्याला झाली, अँड दॅट वॉज द टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. जेव्हा मी पुण्यात आलो 56 साली, वडिलांच्या मित्रांनी काय सांगितलं होतं की अनिलला काही करून NUMAVI ॲडमिशन घ्या, वेळ लागला तरी चालेल. म्हणून आमच्या वडिलांनी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये बरंचसं फेऱ्या मारून शेवटी NUMAVI ॲडमिशन मिळाली. सो मी 56 साली, मी तेव्हा 6वीत होतो, जॉईन झालो. 6वी ते 11वी 6 वर्ष. आणि ही 6 वर्ष माझ्यामध्ये फार मोलाची आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, कोणाचंही व्यक्तिमत्व घडवण्याचं काय असतं, संस्कार, हा प्रकार माझ्यामध्ये शाळेतच जास्त होतो, इतर कुठल्याही यापेक्षा. आणि मी जेव्हा शाळेत जॉईन झालो तेव्हा मी ते फार ऑर्डिनरी विद्यार्थी होतो, जेमतेम 45-50% मार्क मिळवायचे. पण शाळेचं एखादं वातावरण, शिक्षक ज्या पद्धतीने शिकवायचे, त्यांची कळकळ, त्याचा खूप माझ्या मनावर परिणाम झाला. एस्पेशली तुम्हाला आठवत असेल, आपल्या वार्षिक परीक्षेनंतर आपले बक्षीस समारंभ असायचा, आणि जी मुलं प्रावीण्य मिळवायचे त्यांना बक्षीस वगैरे. मी आपलं ऑब्झर्व करत होतो, काय मुलं इतकी हुशार आहेत. तिथं काही मुलांना तर ते 10 मिनिटात स्टेज होतं, कारण गणितात पहिला, संस्कृतात पहिला, अमक्यात पहिला. बट ऑफकोर्स मी ह्यापर्यंत कधी पोचलो नाही. पण मी एवढं सांगू शकेन की 11वी जेव्हा पासआउट झालं तेव्हा मला बऱ्यापैकी 64% मार्क मिळाले, आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. आणि माझे वडील देखील खूप कोर्स झाले, फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी आणि माझा भाऊ दोघंही इंजिनियर व्हावं, म्हणून त्या दृष्टीने मी पाऊला उचलत होतो. पण काय झालं, म्हणजे FY-BScला असताना मॅथमॅटिक्सचे 2 पेपर होते. तर पहिल्या पेपराने मला पहिला झटका दिला. म्हणजे मी आय वॉज क्वाईट कॉन्फिडंट अबाउट मॅथमॅटिक्स. मी जेव्हा पेपर वाचला तेव्हा देखील मला वाटलं की 75-70 मार्क मिळायला काय हरकत नाही आज. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं, मी जेव्हा पेपर सोडवायला गेलो मला एकही प्रश्न सोडवता आला नाही. 3 तास मी झगडत होतो, पण मला शेवटी त्या पेपरमध्ये फक्त 10 मार्क मिळाले. आणि दुसऱ्या दिवशी दुसरा पेपर होता, त्यात लकीली 65 मिळाले, दोन्हीमधून पास झालो एवढंच. पण तेव्हा माझी इंजिनिअरिंग ॲडमिशन गेली. आता काय करायचं, तर घरी बसलो होतो. माझ्या वडिलांचे मित्र आले,
लोकगरीवार म्हणून. मग त्यांनी विचारलं काय करतो तुमचा मुलगा. म्हटलं असं झालं आहे ॲडमिशन नोकरी द्यायची. तर ते म्हणले मी तुम्हाला सजेस्ट करू का. म्हणे कसरवाडियामध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इन रेडिओ इंजिनिअरिंगचा कोर्स आहे DERE 2 वर्ष आहे. पण तो कोर्स इंटरसायन्स नंतर आहे. बाकी एक डिप्लोमा कोर्सेस 3 वर्षाचे SSC नंतर असतात. आणि हा कोर्स जरा टफ आहे आणि बेसिकली सगळे BSCची मुलं असतात, इंटरसायन्सची कोणी येत नाही. मी म्हणलं आपण ट्राय करायला काय हरकत नाही. म्हणून दुसरं ते म्हणले तू उद्या कॉलेजमध्ये ये की तू ॲडमिशन करतो. मी गेलो ॲडमिशन घेतली आणि तो टफ खरोखरच टफ होता. आणि त्याचा म्हणजे पहिल्या 6 महिन्याची जी परीक्षा झाली त्या 7 वर्षापैकी 6 विषयामध्ये मी फेल झालो. नंतर पण लकीली त्यावेळेस आमच्या वरात माथुर म्हणून माझा मित्र होता. तो म्हणलं काही करू नको, मी तुला स्पेशली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग भयंकर टफ होतं. त्याचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ते त्यांनी मला सगळं खूप छान शिकवलं. त्यामुळे मी त्यानंतर जवळजवळ दिवसाला 8-10 तास अभ्यास करून बरंच काही त्या माझ्या मित्राकडून शिकलो. आणि शेवटी परिणाम असा झाला की मला वार्षिक परीक्षेत शेवटी फर्स्ट क्लास मिळाला. आणि त्या वर्षी तर तिघांना फर्स्ट क्लास मिळाला होता. मी म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रोफेसर तवलकर म्हणून होतं, ते फार खुश झाले. दुसऱ्या वर्षी मग मला काही प्रॉब्लेम आला नाही. आणि त्यावेळेला तुम्हाला माहीत असेल की आपल्या महाराष्ट्रात डिप्लोमा फायनलला जे फर्स्ट क्लास मिळतात त्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन. म्हणून मी पण प्रिन्सिपलला COEPच्या प्रिन्सिपलला जाऊन भेटलो असं. पण काय आमचा डिप्लोमा 2 वर्षाचा होता, तर डिप्लोमा 3 वर्षाचा होता. त्यांनी मला सांगितलं दिवस इज नॉट व्हॅलिड डिप्लोमा वगैरे काय. त्यांनी मला सांगितलं ठीक आहे म्हटलं तर काय करणार. मग मी मला BRCमध्ये नोकरी मिळाली. 2 वर्ष मी तिकडे नोकरी केली मुंबईला ट्रॉम्बेला. माझं डिपार्टमेंटचं डिपार्टमेंट ऑफ रेडिएशन प्रोटेक्शन, डायरेक्टर ऑफ रेडिएशन प्रोटेक्शन. आम्ही इन्स्ट्रुमेंट बनवायचो टू डिटेक्ट अँड मेजर व्हेरियस टाईप ऑफ रेडिएशन, एक्सरे, गामा रे. आणि आम्ही जे इन्स्ट्रुमेंट डेव्हलप करायचो इन्स्ट्रुमेंट्स मेनली डेव्हलप फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर पेशंट्स. आम्ही ते सगळं ट्रायल्स टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट होते तिकडे जाऊन सगळं इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट करायचं सगळं करायचं. पण असं करताना मी पाहिलं एकंदरीत DRCमध्ये सगळ्या कॉरिडॉरमध्ये जे बोर्ड होते सगळे डॉक्टर सगळे हायली क्वालिफाईड लोक. म्हटलं ह्या एवढ्या सगळ्या लोकांमध्ये आपला काय निवार आला म्हणजे. मी परत एकदा अजून ट्राय करायचा म्हणून मी काय केलं की 3 वर्षात डिप्लोमा आणि 2 वर्षात डिप्लोमा दोन्हीचे सिलेबसेस कम्पेअर केले. त्याला एक कवरिंग नोट तयार केली आणि कवरिंग नोट वॉज अड्रेस टू डायरेक्टर ऑफ बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र. पण त्याची कॉपी मी प्रिन्सिपल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, कसरवाडी इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर, नंतर बॉम्बे XAVS इन्स्टिट्यूट, बॉम्बे युनिव्हर्सिटी, एज्युकेशन मिनिस्टर आणि सेंट्रल एज्युकेशन माझं कोणाची माहिती नव्हती ओळख केलं पडून गेलं. फक्त मी काय केलं तसं डायरेक्टर जे होते त्यांचे सप्रे म्हणून होते त्यांच्या घरी मी जाऊन पर्सनली भेटलो. त्यांच्या घरी एक दिवशी रविवारी सकाळी पोचलो. म्हटलं साहेब मला माफ करा मी तुम्ही अपॉइंटमेंट न घेता आलो आहे, पण माझं एक काम असं आहे आणि ते काम फक्त तुम्हीच करू शकता म्हणून ह्या आशेने तुमच्याकडे आलो आहे. तुमची फक्त 15 मिनटं मला द्या, मी तुम्हाला समजून सांगेन. म्हणजे ठीक आहे काही या. पण त्यांनी सगळं ऐकून घेतलं मी काय करू आणि मी माझे पेपर्स वगैरे त्यांना दिले. ते पाहिलं ते म्हटले मी तुझा प्रॉब्लेम समजू शकतो आणि आय विल ट्राय माय बेस्ट टू हेल्प यू आउट. आणि सरप्रायझिंगली 3 महिन्यात मला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं लेटर मिळालं की यू हॅव बीन ॲडमिटेड सेकंड इन कॉलेज. सो दॅट वॉज अ बिग न्यूज फॉर मी. माझे वडील देखील खूप खुश झाले. मग मी हा जॉब रिसाईन केला आणि वडिलांना सांगितलं. त्यावेळेला काय झालं माझे वडील ऑलरेडी रिटायर झाले होते आणि माझा भाऊ ऑलरेडी इंजिनिअरिंग शिकलो. वडिलांना सांगितलं की बाबा मी शाळेची कॉलेजची फी पुस्तकं वगैरे मी माझा खर्च तेवढे पैसे मी जमवले मला हा कोर्स करू द्या. पण आता नाही केलं तर मला कधीच करता येणार नाही. म्हणले बरं ठीक आहे. 3 वर्ष मी तो कम्प्लीट केला
केली. आय कुड गेट थ्रू इन डिस्टिंक्शन फायनली. नंतर मे सुट्टी परीक्षा झाल्यानंतर धारवाड माझ्या बहिणीचं लग्न होतं. मी तिकडे गेलो होतो. आणि बहिणीच्या लग्नाला माझी वुड बी बायको पण तिकडे आली होती. शी हॅपन टू बी माय डिस्टंट रिलेटिव्ह. पहिल्यांदा तिला पाहिलं आयुष्यात कधी तिला पाहिलं नव्हतं. पण काय कोण वाटतं समोर लव ॲट फर्स्ट साईट मिळत नाही तसं काही झालं. पण तेव्हा माझ्या काही जॉब नव्हता काय नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी माझा फिलिप्सचा इंटरव्ह्यू होता कॉलेजमध्ये, कॅम्पस इंटरव्ह्यू. तर मी दुसरे लगेच लग्न करून संध्याकाळी बसनी आलो पुण्यामध्ये. इंटरव्ह्यू अटेंड केला. फर्स्ट राऊंड क्लिअर केला. एकूण 4 राऊंड इंटरव्ह्यू होते. 4ही राऊंड क्लिअर केले. पण अपॉइंटमेंट लेटर काय अजून हातात नव्हतं. मग मीन व्हाईल मला एका हैदराबाद कंपनीने जॉब ऑफर दिली होती. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं मी मोस्टली फिलिप्समध्ये जॉईन होते नाही मग किती पैसे देतात. म्हटलं मला 700 रुपये देतात आणि तुला 800 रुपये देतात. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की किर्लोस्करमध्ये वगैरे जेमतेम 300-350 द्यायचे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना. त्यामुळे कसं मग मी श्यामकडे गेलो. तेव्हा श्यामला म्हटलं अरे अशी परिस्थिती आहे काय करू मी. मग आय हॅव टेक सम डिसिजन. तर त्यांनी ते पर्सनल मॅनेजरला फोन केला. पाटणकर म्हणून होते फार चांगले माणूस. त्यांनी म्हटलं मग मिरजीनं सांग मला उद्या सकाळी येऊन भेटायला फॅक्टरीमध्ये. मी गेलो. म्हटलं पाटणकर साहेब असं प्रॉब्लेम आहे. म्हणली मिरजी असं आहे की तुमच्या कॉलेजमधून आम्ही फक्त दोघांना सिलेक्ट केलं. मी म्हटलं आपलं काही करत आहे पण डोंट वरी यू आर बरोबर. म्हटलं ठीक आहे. फिलिप्स जॉईन केली. पहिले 6 महिने मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट होतो. नंतर माझी ट्रान्सफर पण समूह आय वॉज नॉट कम्फर्टेबल इन दॅट डिपार्टमेंट. म्हणून आमचे जनरल मॅनेजर नातू त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर केली बरं. तर त्यांनी माझी रिक्वेस्ट मान्य केली आणि मला इन्स्ट्रुमेंटेशनचा हेड म्हणून ट्रान्सफर केलं. आणि इन्स्ट्रुमेंटेशनचं मेनली काय होतं की आमच्या इथे कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग करता हाय स्पीड ऑटोमॅटिक मशीन्स होतात. त्यांचे मेंटेनन्स प्लस कंट्रोल्स इक्विपमेंट प्लस मेजरिंग इक्विपमेंट एवढं सगळं मेंटेनन्स आमच्याकडे पण आहे. तर आणि मी जस्ट फ्रेश होतो कॉलेजमध्ये. मला तर काहीच माहिती. इट वॉज जस्ट अ लर्निंग पिरियड फॉर मी. तर मी हळूहळू आय वॉज गेटिंग एक्वेंटेड. तेवढ्यात माझे साहेब म्हणाले उमराणी म्हणून माझे साहेब म्हणलं अरे फार इमर्जन्सी आहे आणि तू बाकी सगळी कामं बाजूला ठेव हे काम पहिल्यांदा. म्हटलं काय झालं. त्यावेळेला आमच्या प्रोडक्शन लाईनवरती 50 वेल्डिंग इक्विपमेंट होते. आणि त्या वेल्डिंग इक्विपमेंटला ते थॅलेट्रॉन हॉल वापरायचो आणि ते इम्पोर्ट करायचं म्हणून. आणि ते इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणून तेव्हा असा डिसिजन घेतला होता की ते सगळं इक्विपमेंट थॅलेट्रॉनच्या ऐवजी थायरिस्टर वापरून करायचं. म्हणजे त्याने काय होईल एक म्हणजे इम्पोर्ट करायला लागणार नाही आणि थायरिस्टरचं लाईफ ऑलमोस्ट प्रॅक्टिकली इन्फिनिट नो प्रॉब्लेम. सो मेंटेनिंग कॉस्ट पण ड्रास्टिकली कमी होईल. पण अनफॉर्च्युनेट आणि त्यात ॲश्युरन्सवरून इम्पोर्ट बंद केला होता. पण अनफॉर्च्युनेटली माझ्या अगोदर जे कोणी होते त्यांना ते करता आलं नाही. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली स्टोर्समध्ये फक्त 10 बॉल्स होते आणि लगेच केलं नाही तसं पण प्रोडक्शन ठप्प झालं असतं. रेडिओ ना रेडिओ करायची काय फिलिप्सचे काय होतं तिथे कॉम्पोनंट डिव्हिजन कॉम्पोनंट डिव्हिजन लोणीला. माहिती आहे मला ते कुठे कॉम्पोनंट्स लोणीला होते आणि रेडिओ पिंपरीला. अच्छा. तर म्हणाले म्हणले तर सध्या बाकी हे पहिल्यांदा करायचं. तर मी पण नवीन होतो. म्हटलं काय आधी मी समजून घेतलं प्रॉब्लेम काय आहे. नंतर 2 दिवस मी पण एक्सटेन्सिव्हली पुस्तकं रेफर करून बाहेरच्या मित्रांशी डिस्कस करून म्हणजे कुठे चुकतं आहे आपलं म्हणून मी काही डिझाईन पॅरामीटर्स बदलले. आणि माझ्या असिस्टंट होता तर सांगितलं म्हटलं एवढे चेंजेस कर सध्याच्या तुमचं जे काही युनिट आहे त्यामुळे आणि आम्हाला ट्रायल घेऊया. 2 दिवसात तयार केले आणि टू माय सरप्राईज इन द फर्स्ट गो इट स्टार्टेड वर्किंग. त्यामुळे माझे साहेब फार खुश झाले. ते म्हणजे यू हॅड डन अ ग्रेट जॉब
नाहीतर मग तुझी आणि माझी दोघांची नोकरी गेलीच. नंतर महिन्याभरात आम्ही मग 50 ते 50 इक्विपमेंट आम्ही कन्वर्ट केली अँड दॅट वॉज अ मेजर सक्सेस. आफ्टर टूक ओव्हर डिपार्टमेंट. नंतर मग मी परत मेंटेनन्समध्ये कॉन्सन्ट्रेट केलं. पण समहाऊ द वे दोज पीपल वर्किंग मला काही आवडलं नाही. म्हणलं असं गाढवा सगळं काम करण्यात काय अर्थ नाही म्हटलं. म्हणून मी सगळ्यांना बोलून एक ब्रेन स्टॉर्मिंग सेशन केलं आणि त्यांना मी हे दिले म्हणजे ह्या उद्देश काय याचा की एक म्हणजे ही जी काही इक्विपमेंट आहेत तिथे क्रॉनिक प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही नोट करायचे. नंतर तुम्हीच त्याच्यावरती सोल्युशन द्यायचं. काय करता येईल आपल्याला विचार करायचा. नंतर आपली मेंटेनन्स तर डाऊन टाईम म्हणा म्हणजे प्रोडक्शन चालू असताना बंद होतं ते कमीत कमी कसं करता येईल याचा विचार करायचा. नंतर मेंटेनन्स कॉस्ट कमी करायची आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवायची. हे 4 फॅक्टर्स मी त्यांना दिले होते. म्हटलं ह्या 4 फॅक्टर्स तुम्ही विचार करा आणि आपण परत आठवड्याने भेटूया. नंतर आठवड्याभरात त्या सगळ्या लोकांनी मला खूप चांगला फीडबॅक दिला आणि बेस्ड ऑन दॅट आम्ही ॲक्शन प्लॅन तयार केला. ॲक्शन प्लॅन तयार केला आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मशीनमध्ये कसं काय करता येईल करून काम सुरू केलं. आणि आम्हाला असं लक्षात आलं विदिन स्पॅन ऑफ 6 months आम्ही जी ॲक्शन घेतली त्याचे रिझल्ट्स फारच एनकरेजिंग मिळाले. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो कारण की सगळ्याला वेळ नाही आपल्याला. म्हणजे ते कॅमल मशीन म्हणून होतं. कॅमल त्याचं नाव कॅमल मशीन कारण त्याला असे हे होते हिटिंग टॉवर्स होते. तर ते मशीन सेकंड हँड मशीन हॉलंडून आलं होतं. ते ह्या मशीन जेव्हा आलं त्याचं स्पीड 60 pieces per minute होतं आणि डाऊन टाईम टू द ट्यून ऑफ 30 to 35%. इतक्या वेळा ते मशीन बंद पडायचं. मग आमच्या त्या ॲक्शन प्लॅनमुळे आम्ही ते मशीन डाऊन टाईम 30%वरून 5% वर आणलं. तर प्रोडक्टिव्हिटीचे 60 pieces per minute होते आम्ही त्याचा स्पीड 300 pieces आणि नंतर जे काही मुव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट होते ते काढून आम्ही प्रॉक्सिमिटी सेन्सर्स वापरले. त्यामुळे प्रॅक्टिकली नील फेल्युअर्स. नंतर आमच्याकडे टेस्टिंग मशीन बरेच यूज त्यात पूर्वी ते व्हॉल्स जे होतात तसं आम्ही त्याचं सॉलिस्टेट केलं. तिथे रिलेज वगैरे काउंट आले कारण हाय स्पीडला रिलेची रिलायबिलिटी चांगली नव्हती. त्यामुळे आम्ही त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवली, क्वालिटी वाढवली, डाऊन टाईम कमी केला आणि आमचं मेंटेनन्स कॉस्ट पण खूप कमी केली. दॅट वॉज अ बिग अचिव्हमेंट. तशीच आम्ही इतर मशीनला पण केली. सो त्यामुळे झालं काय आफ्टर अबाउट इयर ऑर सो गव्हर्नमेंट जे कॅपॅसिटी ती मॅनपॉवर त्या 80% कॅपॅसिटी आयडल झाली कारण की देर आर नो प्रॉब्लेम्स. आणि जे काही प्रॉब्लेम्स होते आम्ही विकेंडला टॅकल करायचो. दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. एक मिनिट पॉईंट